सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आजची सकाळ थोडीशी लवकर झाली होती कारण आम्हाला गावी जायचं होतं आणि रात्री कपडे वगैरे उशिरा धुतल्यामुळे ते वाळले नव्हते. मग सकाळी हे काम अजून म्हणजे माझी थोडीफार कामं सुद्धा पेंडिंग होती जी की मला करून मग गावी जायचं होतं. तर सगळे कपडे वगैरे काढून कपाटात घड्या करून ठेवले. त्याच्यानंतर या शिवण्या सर्वज्ञाच्या बाहेर सायकल होत्या त्या सुद्धा घरात ठेवल्या. कारण 8-10 दिवस आम्ही नव्हतो त्याच्यामुळे मग आपल्या आपल्या सगळ्या गोष्टी घरात ठेवलेल्या बऱ्या असतात. म्हणून सायकल वगैरे मस्त ड्राय बाल्कनीमध्ये नेऊन ठेवल्या. त्याच्यानंतर जो काही कचरा वगैरे होता तर तो सुद्धा घराच्या बाहेर नेऊन ठेवला. कारण कचरावाला येतो म्हणजे कधी लवकर येतो कधी उशिरा येतो असं काही टायमिंग नसतं. जेव्हा कचऱ्याचे डबे रिकामे होतात तेव्हा तो येऊन कचरा घेऊन जातो. म्हणजे काही कचऱ्याचे डबे होते तर ते सुद्धा मी घराबाहेर नेऊन ठेवले. त्या डब्यातला कचरा एका मोठ्या पिशवीमध्ये ठेवला आणि तो बाहेर नेऊन ठेवला. म्हणजे जरी आपण लॉक लावून गेलं तरी जो कचरा आहे तो कचरावाला घेऊन जाईल म्हणून. त्यानंतर बाबांचं हेल्मेट वगैरे पण बाहेरच असतं चप्पल स्टँड वरती, ते सुद्धा घरात घेतलं. चप्पल स्टँडला लॉक केलं आणि शिवण्या सर्वज्ञाला अजून उठवायचं होतं. आता शिवण्या सर्वज्ञाला उठवलं आणि बाबा सुद्धा बॅगा घेऊन खाली गेले होते कारण ऑटो आली होती म्हणून. आणि बाळा माझं इतकं खुश होतं ना की काय विचारू नका. आम्ही निघालो होतो गावाला जाण्यासाठी. आंघोळ वगैरे घातली नव्हती कारण त्या असे दररोज उशिरा उठतात आणि आज लवकर उठवल्यामुळे मग त्यांना मस्त फ्रेश केलं आणि दुसरे कपडे घातले आणि आम्ही निघालो. आता दरवाजे वगैरे लॉक केले होते आणि निघालोय. ऑटो आले खाली कारण जास्त वेळ ऑटो सुद्धा थांबवून ठेवली तर त्याचं सुद्धा मीटर वाढतं आणि मीटर वाढले की त्याचे चार्जेस ऑफकोर्स चार्जेस सुद्धा वाढतात. तर चला आता आम्ही निघालोय गावाला जाण्यासाठी. आणि म्हणजे सर्वज्ञ आता 2 वर्षाची झाली. तर सर्वज्ञ जेव्हा जन्मली होती तेव्हा मी डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा मी गावाला गेलेली तेव्हाच, त्याच्यानंतर मी गावाला गेलेली नाहीये. गेल्या वर्षी उन्हाळा सुट्टीत पण आम्हाला काही जाणं झालं नाही. कुठे चाललोय? कुठे चाललोय बे? मी कुठे चालली का? कुठे चालली तू? कुठे चालली? कुठे चालली? कारण आमच्या घराचं काम चालू होतं आणि मग आमच्या घराची पूजा वगैरे यातच आमची उन्हाळा सुट्टी संपून गेली. आणि महत्वाचं म्हणजे जसं सर्वजणांना कळतं असं पहिल्यांदा आता आम्ही चाललोय गावी, ते पण सुट्टीला राहण्यासाठी. आणि आम्ही जाणार आहे ट्रेननी. आता स्टेशनला निघालोय आणि सकाळची ट्रेन होती. दुपारपर्यंत आम्ही सोलापूरमध्ये पोहोचू. दुपारपर्यंत सोलापूरमध्ये पोहोचू पण तिथून घरी जाण्यासाठी परत आम्हाला वेळ लागणारच आहे. आणि बॅगा सुद्धा आहेत आमच्यासोबत. म्हणजे रत्नागिरीचा जो हापूस आंबा असतो तो सुद्धा एक पेटी आम्ही घेतली होती गावी नेण्यासाठी. कारण तिकडं खेडेगावामध्ये असे जे बाहेरचे रत्नागिरी हापूस म्हणा देवगड असे आंबे मिळत नाहीत. गावाकडे आंबे खूप आहेत पण असा आंबा मिळत नाही म्हणून एक पेटी आम्ही घेतली होती. स्टेशनला पोहोचलो होतो आणि सकाळी सकाळी ट्रॅफिक सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे लवकर आलो होतो. नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. शिवण्या सर्वज्ञा सुद्धा तशाच उठून आल्या होत्या. आणि बाबा आता आमच्या इथं नाश्ता आणायला गेलते. एक कॅफे आहे इथं स्टेशनला पण तिथं काही नाश्त्यासाठी मिळालेलं नाहीये. आणि चिप्स कुरकुरे वगैरे नको म्हणून असलं सुद्धा आम्ही काही मुलींसाठी घेतलं नाही. त्यांच्यासाठी खाऊ घेतला होता बॅगमध्ये पण सकाळी सकाळी कुठं ते खाणार म्हटलं. एकदा का पोट भरून नाश्ता केला ना की मग ट्रेनमध्ये गेल्या की त्या सुद्धा झोपतात. आणि इथं ना छान लिफ्ट वगैरे आहे. म्हणजे लास्ट टाइम आम्ही गेलो होतो पण एवढं काय बघितलं नाही पण आज लिफ्टने वरती गेलो. आता ही आहे पुण्यामधली लोकल जे की तळेगाव वगैरे साईड आहे तिकडून आली होती. आणि पुण्यामधल्या लोकल नाही पण मुंबईमधल्या ज्या लोकल असतात त्या खरंच बघण्यासारख्या असतात. इतकं धकाधकीचं जीवन असतं पुण्यामध्ये इतकं नाहीये. तसा या सॅटरडे आहे त्यामुळे सुट्टी असल्यामुळे कदाचित लोकलला जास्त गर्दी नसावी. आणि इथं बसलो होतो आम्ही. बाबा इकडे तिकडे फिरत होते आणि आमची ट्रेन यायला सुद्धा वेळ होता. मुलींना खूप बोर झालं होतं तिथं बसून बसून. हे बघा काय चाललंय माझ्या बाबूचं, म्हणजे इतका कंटाळा आलेला आहे त्यांना बसून बसून. अर्धा पाऊण तास लवकर गेलो होतो आम्ही. आणि तिघं बहीण भावंड बघा म्हणजे किती छान खेळत होते ना. असंच वाटलं की त्यांचा व्हिडिओ कॅप्चर करावा म्हणून केलाय. म्हणजे किती निरागस असतं बालपण बघा. त्याच्यानंतर ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो. आमचं जे सीट आहे ते रिझर्वेशन होतं. तरी सुद्धा जे रिझर्वेशनचं सीट आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागला. इतकी भयानक गर्दी होती. आणि आम्ही ह्यावेळेस एसीचं रिझर्वेशन नव्हतं केलं, जनरलचं केलं होतं. तर बघा इतकी प्रचंड गर्दी होती. खरंच काय विचार नका. म्हणजे ज्यांचं रिझर्वेशन नसतं ते आरामात बसून जातात आणि जास्त रिझर्वेशन असतं ना त्याच लोकांना बसायला जागा नसते. इतकं कंजेस्टेड असतं. पायात सुद्धा लोक बसलेले असतात. बॅगा ठेवायला जागा नसते. पण असा अनुभव आम्हाला पहिल्यांदाच होता. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही जनरलचं रिझर्वेशन केलं होतं. तर प्रत्येक वेळी शक्यतो मामाची गाडी असते किंवा मग आम्ही फोर व्हीलरनीच जातो. ट्रेननी शक्यतो जायचा कधी प्रसंग आला नाही. आणि सर्वज्ञ तर पहिल्यांदाच ट्रेननीच आले.
आणि बघता बघता फायनली आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलोय. आणि ही बघा सोलापूर सिटी मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. हे आहे आमचं सोलापूर शहर. आणि सोलापूरचं ऊन बघा 43-44 टेम्परेचर आहे. आत्ता जवळजवळ 12:30 पावणे 1 वाजलेत. आणि 1 सव्वा 1 ला गाडी आमची स्टेशनला पोहोचली. त्याच्यानंतर इतकी भयानक गर्दी होती, बॅगा होत्या, मुली जवळ होत्या, त्याच्यामुळे मी काहीही शूट घेतलेलं नाहीये. पहिला स्टँडला गेलो आम्ही रिक्षा करून. त्याच्यानंतर तिथं एक श्री दत्त म्हणून प्युअरेश हॉटेल खूप छान आहे. नेहमी गेलं की आम्ही तिथंच नाश्ता करतो. मस्त मिसळ घेतली होती. आणि आम्ही सोलापूरला गेलोय आणि पुरी भाजी खाल्लं नाही असं होईल का? कारण सोलापूरची पुरी भाजीच तशी असते, एकदम टेस्टी आणि एक नंबर. ती कमी प्राइस मध्ये जर तुम्हाला पोटभरीचा नाश्ता किंवा जेवण करायचं असेल ना, तर सोलापूरमधली पुरी भाजी नक्की खा. कारण अशी पुरी भाजी कुठंच भेटत नाही जी सोलापूरमध्ये भेटते. मस्त पोट भरून नाश्ता जेवण काय म्हणाल ते केलं. त्याच्यानंतर स्टँडला गेलो आणि तिथं सुद्धा इतकी बसला गर्दी होती. एकतर अर्धा पाऊण तास थांबलो. मंगळवेढा बसच नाहीये. कशी तर बस भेटली, अर्ध्या रस्त्यापर्यंत उभारून गेलो. तिथून आमच्या म्हणजे जे स्टॉप आहे तिथं सर्व्हिस रोडचं काम झालेलं नाही, त्याच्यामुळे बस थोड्याशा मागं थांबतात, तिथं उतरलो. नंतर माझा भाऊ घ्यायला आला मला. आता 2 हेलपाटे करावे लागणार होते, बॅगा होत्या, मुली होत्या, त्यामुळे टू व्हीलरवर काय सगळे बसणार नव्हतो. अगोदर त्याने आम्हाला सोडलं. आणि हे बघा आमची वाट बघत म्हणजे सगळे बसले होते. माझ्या सगळ्या बहिणी वगैरे सुट्टीला आल्या होत्या, कारण कालच आमच्या गावची जत्रा झाली होती. आणि त्यामुळे त्या सगळ्या जत्रेला आलेल्या. मीच कधी जत्रेला जात नाही, कारण जत्रा त्यांची नॉनव्हेजची असते आणि आम्हाला चालत नाही, म्हणून शक्यतो मी कधी जत्रेला जात नाहीये. आणि परत भाऊ माझा म्हणजे बाबांना पण घेऊन आला गाडीवर. तरी पोरगं बघा असल्या उन्हाचं त्याच्या बाबांसोबत गेले गाडीवर. आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि आमची वाट बघत सगळे बसले होते की बाबा कधी येत आहेत. आणि आम्हालाच इतका उशीर झाला होता. तिथे गेल्यानंतर एवढं भारी होतं म्हणजे खूप गोंधळ होता, त्यामुळे मी तिथला व्हॉइस जो आहे तो म्यूट केलाय. आणि इतका गोंधळ होता घरी. आणि हे बघा उड्या मारत घरी निघाले की जत्रेतनं खेळणे आणलेत आणि ते शिवण्या सर्वज्ञाला दाखवण्यासाठी. त्याला म्हटलं आता हे आमच्याच पोरींना ठेवायचं होतं, न्यायचं नाही माघारी. तर म्हणतो नाही असं नाही, तू खेळून झालं की मी माघारी नेणार. त्याच्यानंतर मस्त सगळ्यांना सरबत वगैरे केला, थंड सगळ्यांनी सरबत पिला. आणि हे एक झाड आहे ना दारातलं, खरंच खूप छान सावली पडते याची. घर असं साधंच आहे, वरून पत्रे आहेत. आणि सोलापूरचं ऊन म्हणजे 43-44 टेम्परेचर. माहित नाही आम्ही आता 8-10 दिवस इथं कसं राहणार आहे सुट्टीला. त्याच्यानंतर थोडंसं ऊन कमी झालं, बाबा आराम करत होते. मग माझी चुलती एक आजारी होती, म्हणजे तिचं ऑपरेशन झालं होतं. मग तिला बघायला किंवा भेटायला काही मला जाणं झालं नव्हतं, म्हटलं तिच्याकडे निघाले होते मी. त्यांचं घर सुद्धा तिथंच आहे, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती. आणि बघा झाडाला लागलेले आंबे, म्हणजे माझ्या वडिलांना धरून 4 चुलते आहेत आणि सगळ्यांच्या घरी अशी आंब्याची झाड आहेत. मी सगळ्यांची अशी घरं बांधलेत आणि घरं सुद्धा जवळ आहेत. माझे दाजी वगैरे सुद्धा आले होते. नंतर तिच्या घरी गेलो, मस्त तिला भेटलो. आणि तिथं हे माझे काका आहेत ते सुद्धा आले होते, म्हणजे चुलतेच आहेत माझे ते. त्याच्यानंतर माझा भाऊ म्हणजे चुलत्याचा मुलगा सगळ्यांना जत्रेला घेऊन निघाला होता, गावात जत्रेला जाण्यासाठी. आणि सगळी चिल्लर पार्टी त्याच्या मागं लागलेली. शिवण्या सुद्धा त्याच्यासोबत जत्रेला गेली आणि आम्ही घरीच होतो. आणि हे सगळे जत्रेला गेले आणि आमच्या सर्वज्ञाने म्हणजे आम्ही तिथे चुलतीच्यात बसलो होतो. आणि म्हटलं झाडाचे चिक्कू तोडून आणावे, म्हणून मी चिक्कू तोडण्यासाठी गेले. तोपर्यंत सर्वज्ञाने आमच्या काहीतरी असा कुटाणा करून ठेवला. म्हणजे तिचा जो हात आहे ना तो थोडासा फ्रॅक्चर झाला, म्हणजे खेळताना ती पडली. आता कसं झालं काय झालं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. तोपर्यंत ते जत्रेला चाललेत. आणि सर्वज्ञाच्या हाताला लागल्यामुळे मी इथून पुढचा काहीही व्हिडिओ शूट केलेला नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर मला सुचत नव्हतं की काय करू. आणि बाबा सुद्धा घरी नव्हते, बाबा सुद्धा यात्रेसाठी गावात गेले होते, कुस्त्या होत्या, कुस्त्या बघण्यासाठी. आणि ते आले. त्याच्यानंतर मग मी तिला मंगळवेढ्याला दवाखान्याला वगैरे घेऊन गेले. कसं झालं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच